धर्मवीर आनंद दिघे यांना मारलं होतं, त्यांचा घातपात झाला होता हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे, असा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केलाय। ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते ते हॉस्पिटल कायम बंद का करण्यात आलं, असा सवाल करत शिरसाट यांनी दिघेंचा मृत्यू का झाला याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। अनेक वर्षांपासून दिघे यांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। हे वस्तुस्थिती आता यांना काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। अहो ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे, हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते। त्या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथलच्या सर्व शिवसैनिकांनी केलं। त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एक एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे। दिघे साहेब हे ठाण्यापासून मातोश्रीपर्यंत जायचे, तो काळ तसा होता की तिथं आमचं दैवत बसलेलं होतं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं समाधान मिळत होतं। परंतु आता आम्ही जरी ठाण्याहूनच नाही, महाराष्ट्रातून जर मातोश्रीवर गेलो तर मातोश्रीचे लोक हे सिल्वर वॉकवर बसलेले असतात, तर मग आम्ही जायचं कुणाकडं? म्हणून आम्हाला तिकडं सिल्वर वॉकला जायचं नव्हतं, म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो होतो। हे यांना लक्षात यायला थोडा वेळ लागेल। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर केदार दिघेंनी जोरदार टीका केलेली आहे। गेल्या 23 वर्षांपासून हा प्रश्न मांडतोय, जर तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या, मी कोर्टात पुरावे सादर करीन, असं म्हणत त्यांनी शिरसाटांना उत्तर दिलंय। मी वेळोवेळी स्वतः दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून दिघे साहेबांना आग्नी दिल्यामुळे मी हे आव्हानात्मक सगळ्यांना बोललेलो आहे की ज्यांच्या कोणाकडे असे पुरावे जर का असतील तर त्यांनी समोर आणावे। आज त्यागत गेल्या 23 वर्षांमध्ये लोकांना फक्त या भूलथापा द्यायच्या, त्यांना कुठच्या तरी भ्रमात ठेवायचं आणि कोणत्याही पद्धतीचं सत्य हे लोकांसमोर आणायचं नाही, आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती स्वतःची आपण भाकरी कशी भाजू शकतो ह्याच्यापाठी फक्त जे हे राजकारण चाललेलं आहे हे दुर्दैव आहे।